अजिंक्यता त्या मालिकेतील हा 30वा भाग. बोटीत आम्ही बसलो आणि खुर्च्या पकडल्या त्या अशा डेकवरच्या तिथपर्यंत मागे आलो होतो आपण. आज पुढचा भाग. पकडलेल्या खुर्च्यांचा जो किल्ला इथे लढवायला लागत होता. सुट्टीला आलेली बरीचशी शाळा कॉलेजची मुलेही तो किल्ला सर करण्याच्या प्रयत्नात होती. पण त्यांना ओ सॉरी समवन इज सिटिंग हिअर असे म्हणत मी पावनखिंड लढवणाऱ्या बाजी प्रभूंना धीर धरून होतो. डॉक्टर वसोलमे व माझी पत्नी येऊन साधारणपणे झाल्यावरच माझा हा लढा संपला. सर्व आलबेल असल्याची खात्री झाल्यावर किनाऱ्यावर सोडलेल्या शिड्या ओढून बोटीने घेतल्या आणि तयारीचा भोंगा दिला. बोटीत सगळी पॅसेंजर मंडळी दाखल झाली होती, पण अजून गाड्या चढवण्याचे काम चालू होते. तळमजल्याच्याही खाली बोटीत प्रचंड गॅरेज होते. उत्तर समुद्र पार करताना बोटीला अनेक माणसांच्या बरोबर अनेक गाड्यांनाही पोटात घेऊन प्रवास करायचा होता. त्यात काय पॅसेंजर कोचप्रमाणे माल वाहतुकीचे ट्रक्सही होते. जेट्टीवरून एक एक करत ते सर्व ओळीने बोटीच्या प्रचंड पोटात सामावले जात होते. सर्वात वरच्या डेकवरून ते पाहताना मोठी गंमत वाटत होती. शेवटी एकदा तोही भरणा संपला. मला वाटले बोटीचे पोट आता भरले असावे. ती वाहने येण्या जाण्याचा किनाऱ्याशी असलेला पूलही बोटीने उचलून घेतला. भो असा आवाज करून एकदाची आमची ही जलराणी हॉलंडचा किनारा सोडून इंग्लंडमधील हार्विच बंदराच्या दिशेने निघाली. डेकवरही टीव्हीची सोय होती. 2 ठिकाणी टीव्ही बसवले होते. थोड्या वेळाने दोन्हीवर वेगवेगळे चित्रपट दाखवायला सुरुवात झाली. मग थोडा इकडे थोडा वेळ तिकडे असे करत मंडळींची खुर्च्यांची अदलाबदल सुरू झाली. या सगळ्यापेक्षा जरा बोटच नीट व्हावी म्हणून आम्ही चित्रपट सोडून चक्कर मारायला निघालो. मोटारीप्रमाणे एखाद्याला बोटही लागते उलट्या होतात असे आम्ही ऐकून होतो. एखाद्या हलक्या पोटाच्या प्रवाशाला रत्नागिरी मुंबई प्रवासात एसटीने सुद्धा ओकून गरगरून अगदी उर्दूही लागतो हेही वाचले होते. पण असला त्रास आम्हाला या पहिल्या वयाला जलप्रवासात झाला नाही. क्वचित डोळे मिटले तर लक्कन हालायचे, थोडेसे गरगरल्यासारखे व्हायचे, पण त्याच्यापुढे मात्र मजल गेली नाही. खलाशी मंडळी रस्त्यावर चालतानासुद्धा दोन्ही पायात अंतर ठेवून चालतात, कारण बोटीत तोल सांभाळताना त्यांना तशीच चालायची सवय असते हे वाचले होते. त्यामुळे आम्ही तो प्रयोग अंमलात आणल्याने आम्हाला बोटीवरही चालणे सुकर गेले. एकदा संपूर्ण डेक पालथे घातल्यावर आमच्या स्वाऱ्या लाऊंज आणि शॉपिंगच्या मजल्यावर उतरल्या. अगदी प्रथम लक्ष गेले ते तिथे ओळीने ठेवल्या स्लॉट मशीन्सकडे. या मशीनमध्ये आपण एक नाणे टाकून त्याचे हँडल फिरवायचे. त्यावर मशीनवरील डायल फिरते आणि काही सेकंद स्थिरवते. त्या डायलवरील कॉम्बिनेशन ज्या प्रमाणात बरोबर येईल त्या प्रमाणात त्या मशीनवरून दुप्पट, 5 पट, 100 पट नाणी खळखळ करत पडतात. पण जर कॉम्बिनेशन चुकले असले तर तुम्ही टाकलेले नाणे ते मशीन स्वाहा करते आणि स्थितप्रज्ञाच्या वृत्तीने प्ले अगेन असा प्रेमळ सल्लासुद्धा देते. त्या खळखळ्या नाण्यांचा भल्याभल्यांना मोह पडतो. मला पूर्वी नेपाळला आणि नंतर मनीला या मोहाने चांगलाच हात दिला होता. तेव्हा पत्नीचा विरोध असून मी खेळलो आणि चक्क त्यावेळेला पत्नीचा विरोध मी खेळलो आणि चक्क धनलाभाला पात्र ठरलो होतो. ही बोटीवरची मशीन्स मात्र माझ्याहून बिलंदर निघाली. 10-15 वेळा पैसे घालूनही त्यातून काही निष्पन्न होईना. तेव्हा पत्नीने शेरा मारला, इथली मशीन काही चांगली नाहीत, सगळे पैसे खाऊन टाकतायत, आता आणखीन पैसे घालवू नका. मला भारतात पैसे खाणारी माणसे, वाहून गेलेला रस्ता, वाहून गेलेला पूल असे पैसे खाण्याचे बरेच प्रकार माहीत होते. पण पत्नीचा हा पैसे खाण्याच्या मशीनचा शोध नवीन होता. मी मशीनचा नाद तेवढा सोडला खरा, पण रेस्टॉरंटमधून कॉफी पिऊन बाहेर पडल्यावर पत्नी पुढे गेली आहे पाहून एखाद्या जुगाऱ्याप्रमाणे त्या मशीनच्या पोटात पुन्हा 5 क्रोनर घातले. मला वाटले पत्नी बरोबर नाही म्हणून तरी धनलाभ होईल, पण ते 5 क्रोनरही गिळंकृत करून मशीनने हा प्रयत्नही पोर ठरवला आणि मी अखेर त्याचा नाद सोडून निमूटपणे ड्युटी फ्री शॉपची वाट धरली. खिशेला बसलेल्या फटक्याचे दुःख विसरून बोटीच्या फेरफटक्याचा आनंद मात्र मी मिळवला. खालून वर, वरून खाली, कधी जिन्याने, कधी लिफ्टने, कधी फॉरवर्ड डेकवर, कधी बोटीच्या शेपट्याकडे असे मनमोहर हिंडून घेतले. नाहीतरी प्रवासाचे 6-7 तास कसे घालवायचा प्रश्नच होता. शिवाय VIP, फर्स्ट क्लास, केबिन क्लास, डेक क्लास असे वर्गभेद बसायच्या जागे असले तरी तिथे हिंडाई फिरायला मात्र बंधन नव्हते. अनेक देशातील अनेक माणसे त्या तरत्या देशावर एकत्र आली होती. त्यांचे वेगवेगळे पेहराव, भाषा, आविर्भाव हे पाहण्यात गंमत होती. या भ्रमंतीत मध्येच कॉफीचा ब्रेक घेऊन आम्ही प्रत्येक भाग नजरेखालून घालत होतो. केबिन्समध्ये 2 प्रकार होते. B क्लास केबिन्सचे भाडे थोडे कमी म्हणून त्या थोड्या कमी सजवलेल्या, तर A क्लास महाग म्हणून शोभिवंतही जास्त. हे सर्व पाहून आम्ही वरली डेकवर स्वस्थानी परतलो. पत्नी म्हणाली, का हो, आपण समजा केबिनचे तिकीट घेतले असते तर किती पैसे जादा पडले असते.
तेवढे द्यायचे पुन्हा पुन्हा कारण बोटीने प्रवास करणार आहोत. मी म्हटले, मी नेहमी कोकणस्थी विचार करणार. मुंबईला जरी गेलो तरी मनात म्हणणार दिवसभर तर कामात जाणार, फक्त मुक्कामात 7-8 तास झोपण्याचा प्रश्न. मग त्यासाठी उभं राय कशाला, मॅजेस्टिकही नको, माधवाश्रम काय वाईट आहे. आणि त्यात जर रात्रीची गाडी मिळाली तर मग थांबायचंच कारण नाही, तेवढाच खर्च वाचला. तेव्हा आत्ताच्या या छोट्याशा प्रवासात कसेही गेले तर हरकत कसली. हा अर्थात आमच्या वादाचा नेहमीचा विषय आहे. याचे मूळ बहुधा महाराष्ट्रीय व मध्य प्रदेशीय म्हणजे पत्नीची माझी मध्य प्रदेशीय संस्कृतीला फरकत असावे. आमचे बोलणे चालू असताना आमच्या ग्रुपमधले भोपाळचे मारवाडी ग्रस्त श्रीयुत मुंदडा घाम पुसत पुसत भपकन शेजारी बसले आणि म्हणाले, यार गोड बोले, मैं तो खाली पिली मर गया. मी त्यांना स्थिरस्थर होऊन दिले. आधी त्यांचे हलणारे पोट थांबले, मग घाम थांबला आणि नंतरच त्यांचा आवाज फुटला. त्या फुटलेल्या आवाजात कारुण्याची झालर होती. ते व त्यांच्या पत्नी आणि त्यांची बहीण व मेवणे अशी 2 जोडपी या ट्रिपला आली होती. आमच्यासारखाच बोटीवरून फेरफटका मारताना त्यांना केबिनचा मोह झाला होता. आम्ही अर्थात तो आवरला होता आणि मुंदड्यांना वाटले की अनायासे रिकामीच आहे तर थोडा वेळ येथे बसून आराम फरमाएंगे. भाभीजी खुश झाल्या आणि दोघेजण तेथे विसावले. मेवण्यानेही मुंदड्यांचे अनुकरण केले आणि तेही सहकुटुंब शेजाऱ्याच्या केबिनवर विसवले. अशी 15-20 मिनिटेच गेली असावे. वा वा, काय छान केबिन आहे. TCIने आपल्याला डेक क्लास वगैरे केबिन क्लासने आणले असते तर किती बरे झाले असते. अशा शिर्डींच्या गप्पा चालू असताना दारावर टक्कर झाली. दार उडून बघतात तर दारात बोटीचा स्टुअर्ड उभा. त्याचा तिकीट तपासणीचा राऊंड चालू होता. त्याने यांना नम्रपणे विचारले की आपली तिकिटे बघू. रेल्वेशी संबंध असल्याने मुंदडींना वाटले की आता काहीतरी गडबड होणार. त्यांनी त्याला डेकचे तिकीट दाखवले आणि सांगितले, आम्ही आत्ताच 5 मिनिटापूर्वी येथे आलो केबिन कशी असते हे पाहण्यासाठी. आता परत डेकवर निघालो आहे. पण तो म्हणाला, तसे चालणार नाही. केबिनचे तिकीट प्रत्येकी $20 आहे. तुम्ही $40 द्यायलाच हवेत. शिर्डींचे मध्य प्रदेश हिंदी मारवाडी स्टाईलच्या मारवाडी स्टाईलच्या इंग्लिशमध्ये आर्ग्युमेंट चालू होते. ते ऐकून शेजारच्या केबिनवरून बहिणोजी हा काय प्रकार आहे म्हणून बघायला आले आणि तेही या $40च्या साप्यात अडकले. स्टुअर्ड म्हणाला, तुम्ही $160 द्या आणि आरामात केबिनवरून आर्वीजपर्यंत जा. पण शेजाऱ्यांना ते पटेना. राहिलेल्या 4-5 तासाकरता सुमारे $2,000 आराम त्यांना परवडणार नव्हता. शेवटी चूक झाली, आम्हाला नियम माहीत नव्हता. अशी रद्दबदली करून चुकीचे परिमार्जन म्हणून $20वर ते प्रकरण मिटले. केबिनच्या झटक्याने शिर्डींचा खिस्सा विनाकारण भरला गेला होता. मी त्यांची समजूत काढली आणि माझ्या खर्चाने त्यांना कॉफी पाजली. त्यांनाही गेलेल्या $20पैकी $2 कॉफीत वसूल झाले समाधान वाटले असावे. कारण त्यांच्या चेहऱ्यावरील चरबीच्या सुरकुत्या थोड्या हल्ल्यासारख्या मला वाटल्या. परत जागेवर येऊन मी पत्नीला विचारले, काय केबिनमधून प्रवास करायचा का. तिने ती सर्व कथा ऐकली होती. तिने फक्त नको नको अशी मान डोलवली. कोणत्या वेळी दणकून बोलायचे आणि कोणत्या वेळी गप्प बसावे याच्या प्रत्येकारी ज्ञानाबद्दल तिचा हात कोणी धरणार नाही. होतो आता दुपार कलंडली. सवयीने वामुकुशीच्या नादाने डोळे मिटू लागले. अर्धा-पाऊण तासाच्यावर मात्र हा आनंद मिळाला नाही. टीव्हीवर पहिला पिक्चर संपून दुसरी विनोदी कार्टून फिल्म सुरू झाली होती. त्या हास्यकलाला झोपणे आवश्यकच होते. अश्रूंप्रमाणे हसूसुद्धा जगभर सारखेच. मग एकदा पुढच्या डेकवर, एकदा मागच्या डेकवर असे फिरत राहिलो. चहूबाजूला पाणीच पाणी. जमिनीचे नामोनिशाण नाही. निळ्या आकाशाने करड्या रंगाचे ढग पांघरायला सुरुवात केली होती. मधूनच लख्ख सूर्यप्रकाश पडत होता तर मधूनच अंधारून येत होते. या सगळ्या पसाऱ्यात आमची बोट अगदी एकाकी भासत होती. जर काही कमी जास्त झाले तर आपले काय होईल याची धास्ती वाटत नव्हती, कारण निकाल नक्की होता. पोहण्याचा आणि आमचा संबंध म्युन्सिपाल्टीच्या तळ्यातल्या कमी पाण्यात डुबकडे येतपास मर्यादित होता. त्यामुळे अशा प्रसंगी पोहून तीर गाठायचा वगैरे स्वप्नरंजनाचे कारण नव्हते. ढळत्या तिन्ही रांजेला असे विचार आले की आणखीच गलबलायला होते. त्यात घर लांब लागले की भरच पडते. संध्याकाळ करू लागता लागताच आमची बोट हरवीजच्या धक्क्याला लागली. प्रवासातही प्रकार असतात. सराईत प्रवासी 10 मिनिटे आधीच लिफ्टने खाली उतरायला लागले होते. बोट थांबल्यावर आमच्यासारख्याने एकच गर्दी केली. मनुष्य स्वभावाची गंमत आहे. 7 तास बसायला काही वाटले नाही, पण बोट थांबली तशी प्रत्येकाची गडबड उडाली. जणू तेवढ्याने लंडन लवकर गाठता आले असते. खाली उतरून आम्ही हार्विज बंदराच्या जेट्टीवर पाय टेकला. सर्वच भारतीयांच्या मनात इंग्लंडबद्दल एक संमिश्र भावना असते. कधी त्यांच्या चांगल्या कल्पनांबद्दल आदर असतो
त्यांच्या समृद्ध साहित्याबद्दल जिव्हाळा वाटतो, पण त्याचवेळी त्यांच्या जुलमी राजवटीबद्दलचा संताप उफाळून येतो. त्यामुळे साहेबाच्या भूमीवर पाय ठेवताना मनात स्वातंत्र्ययुद्ध, वीर सावरकर, कलकत्त्याची अंधारकोठडी, महात्मा गांधीजी, शेले, कीट्स, शेक्सपियर असा सरमिसळ भावनांचा कोलाहल उठला होता. असा कोलाहल, अशी गुंतागुंत बोलायला व लिहायला अवघड, पण मनोमन मात्र चटकन उमजणारी, अजिबात न बोलता सुद्धा पटणारी. पहिल्या प्रथम काम होते इमिग्रेशनचे. वेस्ट इंडिज आणि आशियातून अनेक जण विनापराना इंग्लंडमध्ये येत असल्याने ही तपासणी जरा बारकाईने होते, अशी पूर्वसूचना जॉनने आधीच देऊन ठेवली होती. एवढेच नव्हे तर आपण कंडक्टेड टूरमधून आलो आहोत आणि त्यातूनच परत जाणार असे सांगा म्हणूनही रांगेत उभे राहण्यापूर्वी बजावले होते. अन्य सर्व देशात इमिग्रेशनच्या रांगेत आम्ही भेदभाव पाहिला नव्हता. ज्या काउंटरसमोर लहान रांग असेल तिथे जाऊन उभे राहायचे हा आमचा काक्या होता. त्यात हा आमचा नागरिक हा परदेशाचा भेदभाव नव्हता. पण इंग्लंडमध्ये प्रवेश करण्यासाठी राष्ट्रकुलातील नागरिकांना व्हिसा लागत नाही. त्यामुळे ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल या उक्तीचा अनुभव आम्हाला इंग्लंडमध्ये आला. तेथे राष्ट्रकुलातील म्हणजे कॉमनवेल्थमधील नागरिकांसाठी 2 व अन्य परदेशी नागरिकांसाठी 2 आणि ब्रिटिश पासपोर्टधारकासाठी स्वतंत्र विभाग असा काउंटर्सचा 4था स्वभाव होता. भारतात परदेशी नागरिकांना आपण नको तेवढ्या सुविधा देतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या नागरिकांना हलकी वागणूक देतो. परदेशी नागरिकांचे लाड करण्याचा आपला गुण बहुधा गोऱ्या कातडीबद्दलच्या गंडातून निर्माण झाला असावा. इंग्लंडला या गुणाची बाधा झालेली नसल्याने त्यांचे नागरिक भराभर बाहेर पडत होते आणि आमची रांग मात्र मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. आशिया आणि दक्षिण आफ्रिकेतून बरीच मंडळी इंग्लंडमध्ये एकदा शिरल्यावर परत बाहेरच पडलेली आहेत. वेस्ट इंडिजमधून येणाऱ्या नागरिकांच्या बाबतीतही हाच प्रश्न असल्याने इंग्लंडमध्ये प्रवेश करताना खरोखरच कसून तपासणी करतात. आमचा जेव्हा नंबर आला तेव्हा पासपोर्टवर झाला त्याने विचारणा केली, येस प्लीज. त्या येसमध्ये प्रश्नचिन्ह होते आणि प्लीजमध्ये कोणताही कृपाभाव नव्हता. मी सांगायला लागलो, वी आर ऑन ए कंडक्टेड टूर, पण माझे बोलणे मध्येच कट करून त्याने ऑलराईट म्हणत पासपोर्टवर शिक्का मारून आम्हाला पुढे चाल दिली. मला वाटले अस्मादिकांच्या चेहऱ्यामोहऱ्यावरून हे ग्रस्त काही इथे कायमचे राहण्यातले दिसत नाहीत असे त्याला वाटले असावे. हे पत्नीला जाऊन मी पुढे पुस्ती जोडली की माझ्या प्रसन्न चेहऱ्याचा प्रभाव असा, पण ती पटकन म्हणाली की प्रसन्न चेहऱ्याच्या भारतातील व इंग्लंडमधील व्याख्येत काहीही फरक नाही. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला आठ्या बघूनच त्याने टाळले असावे की हा इथे कायमचा फसणारा नाही. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार. आपले अभिप्राय सूचना आम्हाला जरूर कळवा. 98-220-16-299 या फोन नंबरवर किंवा arun.godbole009@gmail.com या माझ्या मेल आय डीवर. तेव्हा उद्यापर्यंत